तर ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर मनु भाकर भारतात आलेली आहे, पाहूयात। तर आपण सध्या पाहतोय मनु भाकर ही भारतात आलेली आहे आणि तिचं स्वागत केलं जात आहे। अनेक नागरिक जमलेले आहेत। 2 ऑलिम्पिक पदकं जिंकल्यानंतर मनु भाकर ही प्रथमच भारतात आली आणि त्यानंतर तिचं नागरिकांकडून हे भव्य दिव्य असं स्वागत केलं जात आहे। 2 कांस्य पदकं तिने पटकावलेली आहेत आणि जल्लोषात स्वागत मनु भाकरचं भारतात केलं गेलंय। पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मनु भाकर हिने 2 कांस्य पदकं पटकावलेली होती आणि त्यानंतर तिचं सर्वत्र कौतुक केलं जात होतं आणि त्यानंतर ती प्रथमच भारतात आलेली आहे आणि आपण ही दृश्य सध्या पाहू शकतोय। मनु भाकर हिचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। सोबत तिचे कुटुंबियांचे काही व्यक्ती सुद्धा आहेत आणि अनेक नागरिक सुद्धा जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून हे भव्य स्वागत जल्लोषात असं स्वागत मनु भाकरचं केलं जात आहे। पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मनु भाकर हिने दमदार अशी कामगिरी केलेली होती। 2 कांस्य पदकं तिने पटकावलेली होती आणि त्यानंतर संपूर्ण भारतीयांकडून तिचं कौतुक केलं जात होतं आणि त्यानंतर ती प्रथमच भारतात आलेली आहे आणि आपण ही सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी तिचं आणि तिचं कुटुंबियांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। आपण पाहू शकतो अनेक नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत। अनेक भारतीयांकडून तिचं स्वागत केलं जातंय। शुभेच्छांचा वर्षाव तिच्यावर केलं जात आहे। आपण ही लाईव्ह दृश्य सध्या पाहू शकतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चैतन्य गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत। चैतन्य, आपण पाहतोय मनु भाकर सध्या भारतात आलेली आहे आणि तिचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। गौरी, निश्चितच आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय की मनु भाकर हिचं दिल्ली विमानतळावर आगमन झालेलं आहे आणि एकूणच भारतीयांचा जल्लोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठ्या उत्साहात मनु भाकर हिचं जल्लोषात स्वागत जे आहे ते विमानतळावर केलं जातंय। विमानतळावर स्वागत स्वीकारल्यानंतर मनु भाकर ही क्रीडा मंत्रालयात जाईल आणि क्रीडा मंत्रालयात तिथे गेल्यानंतर क्रीडा मंत्री असतील यांची भेट देखील घेण्याचा प्रयत्न तिच्याकडून केला जाणार आहे। मनु भाकर हिने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदकही मिळवलेलं आहे आणि एक प्रकारे हा रेकॉर्ड मनु भाकरच्या नावावर रेकॉर्ड झालेला आहे। मनु भाकर हिने वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्तूल आणि त्याचप्रमाणे मिश्र स्पर्धेत देखील कांस्य पदक जिंकलेलं आहे। एकाच ऑलिम्पिकमध्ये सलग 2 पदकं जिंकणारी मनु भाकर ही पहिली भारतीय आहे। त्याचप्रमाणे आपण अजून एक विशेष अशी बाब आपल्याला पाहायची असेल तर पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोपात देखील मनु भाकर ही ध्वजवाहक असणार आहे। रविवारी हा समारंभ असेल आणि त्या अगोदर आता आपण जर दृश्यांमध्ये बघतोय की मनु भाकर हिचं भारतात आगमन झालेलं आहे। तिच्यासोबत तिचे प्रशिक्षक, त्याचप्रमाणे तिला रिसीव्ह करण्यासाठी मनु भाकरचे आई वडील देखील हे विमानतळावर पोहोचलेले आहेत। दृश्यांमध्ये आपण बघतोय की एकूणच जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण भारतीयांसाठी देखील हा आनंदाचा आणि जल्लोषाचा क्षण आपल्याला म्हणता येईल। उत्साहाचं त्याचप्रमाणे आनंदाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। हो, नक्की चैतन्य, आपण पाहू शकतो दिल्ली विमानतळावर नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। तिचं जल्लोषात स्वागत केले जात आहे। काय सध्याचं वातावरण आहे त्या ठिकाणी? बघतोय की मनु भाकरच्या चेहऱ्यावर देखील एक अनोखा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। 2 पदकं जिंकल्याचं, 2 पदकं कमाई केल्याचा एक वेगळा आनंद तिच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे देशभरातील नागरिकांमध्ये देखील एक वेगळा उत्साह या ठिकाणी आहे। दिल्ली विमानतळावर जल्लोषात तिचं स्वागत केलं जात आहे। फुलांची उधळण मनु भाकरवर केली जाते। तिच्यासह तिचे आई वडील देखील सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे स्वागत स्वीकारून मनु भाकर आता क्रीडा मंत्रालयात जाईल। हो, नक्कीच चैतन्य, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहू शकतो तिचे कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा मनु भाकर हिचं स्वागत केलं जात आहे। आपण दिल्ली विमानतळावरची ही दृश्य पाहतोय। मनु भाकर हिचं जोरदार स्वागत नागरिकांकडून केलं जात आहे। संपूर्ण भारतीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव तिच्यावर केला जातोय। आपण दिल्ली विमानतळावरची ही लाईव्ह दृश्य सध्या पाहतोय।
पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं पटकावलेली होती आणि त्यानंतर संपूर्ण भारतीयांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात होता। त्यानंतर ती प्रथमच भारतात आलेली आहे आणि त्यानंतर तिचं हे जल्लोषात स्वागत दिल्ली विमानतळावर सध्या केलं जात आहे आणि आपण त्या संदर्भातली ही लाईव्ह दृश्य सध्या पाहू शकतो।